आता जे तुटपुंजं पाणी आहे ना त्याच्यातच आम्ही आमचाही भाग घेतो आणि जनावरांचं कसं तरी त्याच्यात भाग घेतो. आतापर्यंत चाललं, पण आता जर पाऊस जर नाही झाला तर मग पुढची परिस्थिती भयानक होणार. पाणी आणायचं कुठून हा प्रश्न आहे. तुटपुंजा विहिरीत जे पाणी त्याच्यावर त्यांचे पिकं आहेत, ते पिकं त्याच्यामध्ये त्यांनी नाही दिलं तर काय करणार ते? आता पाट विहिरीची पाणी आणि बोरची काय अवस्था आहे? किती पाणी? बोरचं सुद्धा असं झालेलं आहे. बोरचं गुळण्यामारी म्हणजे पिकं त्याच्यात नामशेषच होणार आहे. पिकं नाही टिकू शकत आपण थोडेफार. आणि पिकं तरी कोणते निघून सोडून बाकीचं काय पीक आहे किंवा घास आहे थोडाफार. मका वाढून गेलेले आहेत, काहीच नाही राहिले. आता इथून पुढचे दिवस खूप वाईट आहे. हे जनावर सांभाळणं किती लय जिकरीचं काम येते. जसं लहान मुलगा आपण सांभाळतो अशा पद्धतीने जनावरची अवस्था झाली ती इथं. पण आता हे टेम्परेचर जास्त असल्यामुळे ते जनावर नको इतकं पाणी पितात. जे जनावर समजा 4 बादल्या पाणी पित होते तर ते जवळजवळ 80 लिटरपर्यंत पाणी पितो. काही काही काय कवळ पाणी जरी ठेवलं ते पाणी पितच नाही. हे पाणी तर महत्वाचं आहे. चारा तुम्ही देण्यात नका देऊ, पण शासनाने त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी का म्हणजे पाणी निळवंडेचं ते पाणी सोडित ते इकडे तिकडे सोडण्यापेक्षा जळगाव शहरात ते पाणी सोडावं असं आमचं म्हणणं आहे. आम्हाला प्यायचं द्या शेतीला. निळवंडे आणि गोदावरी दोन्हीच्या मध्ये ते आहात, पण शेवटच्या गावात आहात त्यामुळे हा, मग तिथून पाणी आम्हाला द्यायला काही अडकत नाही. तुम्हाला वाकडी खंडोबा मंदिर आहे इथं वाकडीला, खंडोबा मंदिरापासून जरी सोडलं थोडासा खर्च येईल त्याला, काही हरकत नाही. आम्ही ते सुद्धा भरायला तयार आहे, पैसे सुद्धा आम्ही खर्च करायला तयार आहे आमची. पण आम्हाला ते पाणी द्यावं. हे पाणी येतं पण कमी येते. शाश्वत पाणी मिळावं. शाश्वत पाणी मिळालं पाहिजे आम्हाला. आणि लाग जर दिलं मग आणखीन चांगलं आहे. सुजलम सुफलम झालेली शेती पूर्वीची, पण पाट पाणी गेल्यामुळे इथं सगळं भाकास झालेलं आहे, काहीच नाही राहिलं. नाही ते जनावरांनी हे कोण बसतं कुठं नाही करीत. हा बागायती भाग आहे. स्टेट फार्मिंगची जमीन सुटली आम्हाला, पण पाणी कुठे दिलं आम्हाला? फक्त जमिनी दिल्या, पण पाणी कुठे? आणि त्या कॅल्क्युलेशन करून त्यांनी जमिनी सोडलेल्या आहेत. कोरडा उदर असते ते 54 एकर जमीन, तशी तुमची 18 एकर. आणि आता आम्हाला 18 एकर काही शेती ते कमी करून टाकली. पूर्ण जमीन दिली देत नाही आम्हाला. आमची ती सुद्धा वंचित आहे. तो एक प्रश्न शासन आमचा सोडावा. आमची उर्वरित जमीन आमच्या आम्हाला देऊन टाकावं. माझी 18 एकर जमीन जायची. 18 मध्ये फक्त मला 10 एकर जमीन दिली. 8 एकर जमीन माझी त्यांच्याकडे दिली. खंडकरी होतो मी. खंडकरी त्याच्यामध्ये ठेवले काय तर तुमची जमीन जादा होती म्हणजे. मग ते बागायत जर तुम्ही ठरवलेले ना आम्हाला मान्य आहे. मग बागायत जर ठरवली तर मग पाणी द्या ना आम्हाला. तुम्ही पाण्याचा भाव लावलेला आहे त्याला सोडताना. मग आज पाणी द्या. कोरडवाहू जमीन आहे, मग कोरडवाहूची पूर्ण जमीन द्या टाका आमची. आम्हाला असं म्हणणं आहे आमचं. आम्हाला कमी जमीन सोडायचं कारणच आहे तुमच्याकडे. उर्वरित जमीन आमची आम्हाला द्या. पाट पाण्याचा प्रश्न सोडून द्या. निळवंडेचं पाणी आम्हाला द्या. गोदावरीचं द्यायचं असेल तर तिथं तुम्ही शासकीय लोक तिथं राबवून प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी घ्या. ज्याचे फार्म भरलेली त्याला पाणी द्या तुम्ही, काय अडचणी. भीषण दुष्काळ. एक चाऱ्याला पाणी सुद्धा येत नाही. लोकांनी चाऱ्या बुजवले म्हणजे पाणी सुद्धा येऊन देत नाही वापरून. आता हे जे तळ गाठलेले आहेत विहिरींनी किंवा बोर पाणी, पण ते काहीतरी 5-10 मिनिटं चालतं ते बंद ते पडतं. पुरतं फक्त पिण्याचा पाण्याचा भाग. तर काय मागणी तुमची या शेतकरी? कारण तुम्ही शेवटच्या गावांमध्ये तर जिथून हो. गोदावरीचं पाणी जो आहे ते पाणी त्यांना भेटतच नाही ना मला. एक तर लोकांनी चाऱ्या पूर्ण बंद केलेले आहे. हां, हां. चारे झाडतोड होऊ राहिली बघ, तिकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणजे असं बरेच प्रश्न आहे, पण कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आता डिझेल पेट्रोलचे पण दर वाढले, हो. तुमच्या मशागतीचे म्हशी दर घ्यायला. वाढले, खतांचं पण अडचण आहे. हो. काय कसं फक्त आता खरीप कसा तोंडावर आता आहे? खरीप आता पाऊस पडल्यावर पेरून देईन दुसरं काय, निसर्गावर सगळं.